या व्हिडिओमध्ये आपण ध्यानाविषयी माहिती घेणार आहोत. ध्यान म्हणजे काय? ध्यान का करावे? ध्यान पद्धती कुठल्या आहेत? ध्यान कसे करावे? यासाठी आवश्यक काय आहे? ध्यान करताना कोणती काळजी घ्यायची? ध्यान केव्हा करू नये? तसेच ध्यान करताना खूप वाईट विचार येतात, मग काय करायचं? आणि ध्यानाचे खरंच फायदे आहेत का? तर यावरती या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रत्यक्ष आपण यामध्ये ध्यान करणार नाही, ध्यानासाठी दुसरा व्हिडिओ तयार करणार आहे. परंतु या व्हिडिओमध्ये नक्की ध्यान म्हणजे काय याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर बघा, ध्यान म्हणजे काय? मानवी जीवनात जेव्हा आपण येतो तेव्हापासूनच माणसाला सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागतो. जसजशी व्यक्ती मोठी होती तसतसे तिच्यावरती संस्कार घडतात. त्याच्यामध्ये या संस्कारातून तिचा काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे गुण तिचे वाढीस लागतात. आणि हे गुण वाढल्यामुळं जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो आणि त्यामध्ये आपल्याला अपयश येतं. अपयश का येतं? तर हे जे शत्रू आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार असे हे जे शत्रू आहेत त्यांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असते आणि त्यामुळं आपल्याला जागोजागी अपयश येतं, दुःख येतं. तर ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे अशी विधी आहे की या शत्रूंना काबूत ठेवणारी एक विधी म्हणजे ध्यान आहे. ध्यान एक असा अभ्यास आहे जो अभ्यास केल्याशिवाय जगण्यासाठी लागणारी समज विकसित होत नाही. जर जीवनामध्ये एखादी गोष्ट महत्त्वाची असेल तर ती आहे समजूतदारपणा, शहाणपणा, आणि ते जागं करण्याचं काम ध्यान करत असतं. दुसऱ्या भाषेत जर मित्रांनो सांगायचं म्हटलं तर भान जागेवर आणणारं शास्त्र म्हणजे ध्यान आहे. तर बघा, ध्यान का करावं? जीवनात ज्याला एक सुजाण नागरिक बनायचं आहे त्या प्रत्येकानं ध्यान करणं गरजेचं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, जीवन एकदाच आहे, पण त्याचा आनंद घेता नाही आला तर तुम्ही इथे जन्म घेतला काय आणि इथं जन्म न घेतला काय, कोणालाच काही फरक पडणार नाही. ध्यान आपल्यामध्ये आनंदाचे, संतोषाचे तरंग निर्माण करते, म्हणून ध्यान करायचं आहे. ध्यान पद्धती कुठल्या आहेत? तुम्ही जर ध्यान पद्धती शोधल्या तर त्या बऱ्याच पद्धती आहेत. म्हणजे इसवी सन पूर्व शतकापासून ते आत्तापर्यंत, म्हणजे बुद्ध महावीरापासून ते आत्तापर्यंत बऱ्याच ध्यान पद्धती आहेत. आपल्या इथं व बाहेरही बऱ्याच मूर्त्या ध्यान अवस्थेत बसलेल्या आपण बघतो. त्या मूर्त्या म्हणजे तेव्हाच्या आपल्यासाठी असणाऱ्या सांकेतिक भाषाच होत्या. म्हणजे तुम्ही पद्मासनात ध्यान केले असता तुमच्यातील पद्म म्हणजे कमळ जागे होईल आणि ते जागे झाल्यामुळं तुम्हाला एक दृष्टी प्राप्त होईल, ज्या दृष्टीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतील की ज्या आपल्याला वर्षानुवर्षे दिसत नाहीत. मग कमळाचं फूल काय करत असतं? ते एवढ्या घाणीत जन्माला येतं, एवढ्या चिखलामध्ये जन्माला येतं, उमलतं, परंतु ते आपल्यावरती थोडासाही चिखल लागू देत नाही. म्हणून तुम्ही कुठल्याही धर्मात, जातीत, वंशात जन्माला या, ध्यान तुम्हाला प्रगल्भ बनवते, ध्यान तुम्हाला त्या कमळाच्या फुलासारखं बनवते. मग ध्यान पद्धती कुठल्या आहेत बघा. तुम्ही मंदिरामध्ये गेला असता बरेच मंडळी, वयस्कर असू देत किंवा तरुण असू देत, हातामध्ये एक गोमुखी घेऊन एक आतमध्ये माळ फिरवताना तुम्हाला दिसतील. तर ते जपमाळ म्हणजे हा सुद्धा एक ध्यानाचाच प्रकार आहे. दुसरी गोष्ट, काही जण मंत्रजप करत असतात. मंत्रजपाने सुद्धा ध्यान होत असते किंवा ते केल्यानेही ध्यान होत असते. इथे स्वरविज्ञान किंवा ध्वनिशास्त्र खूप महत्त्वाचे ठरते, कारण विशिष्ट ध्वनी काय करतात? मेंदूमध्ये सकारात्मक तरंग निर्माण करतात. तर काही जण बघा, शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत, काही जण त्यावर मेडिटेशन करतात, तर कोणी फक्त आज्ञाचक्रावरती ध्यान करत असतात. या सर्व विधी ज्या आहेत त्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली कराव्या लागतात आणि त्याचा खूप फायदाही होतो. चौथी पद्धत बघा, त्राटक. ही सुद्धा एक जबरदस्त एक ध्यान पद्धती आहे. यात तुम्ही ज्योतित्राटक किंवा बिंदू त्राटक करू शकता. या त्राटकानं, ज्योतित्राटक किंवा बिंदू त्राटक केल्यानं तुमच्या शरीराला, मनाला स्थिरता येते. तर हृदयावर ध्यान करण्याची सुद्धा एक पद्धत आहे.
हृदयामध्ये असणाऱ्या पॉईंट्सवरती ध्यान केले जाते. वेगवेगळी ध्यान सेंटर्स आहेत ह्यासाठी. तिथे तुम्हाला हे ध्यान करायला मिळेल, पाहायला मिळेल. अशा कितीतरी मित्रांनो पद्धती आहेत. विपश्यना पद्धत आहे. सर्वांचा हेतू एकच आहे की आपली समज विकसित करणं आणि आपली सद्सद विवेक बुद्धी विकसित करणं. आणि बघा, जी बुद्धी संकटात साथ सोडत नाही तीच खरी बुद्धी असते. आणि ध्यान संकटात साथ देणारी बुद्धी विकसित करते. ध्यान कशासाठी आणि त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? बघा, जसं तुम्हाला म्हटलं, या व्हिडिओमध्ये फक्त आपण ध्यान म्हणजे काय याची माहिती घेत आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष ध्यान करणार आहोत. आपण आनापानसती व मैत्री भावना या 2 ध्यान पद्धतींचा अभ्यास करणार आहोत. ध्यान करण्या अगोदर जर तुम्हाला कुठे ध्यान शिबिर, जर कुठं एखादं ध्यानाचं सेंटर त्याची माहिती मिळाली तर तिथं ध्यान वर्गात तुम्ही प्रवेश घेऊन ध्यान शिकून घेऊ शकता. जर नसेल तर पुढील व्हिडिओमध्ये आपण ते कसं करतात, काय करतात ते पाहणारच आहोत. ध्यानासाठी आवश्यक काय असेल ती म्हणजे ध्यानाची वेळ. तुम्हाला जी सोयीस्कर पडेल ती वेळ निश्चित करा. ध्यान शक्यतो ठराविक वेळी व ठराविक ठिकाणीच करा. सूर्योदयापूर्वी केलेले ध्यान अत्यंत प्रभावी असते. तुमच्या शारीरिक सर्व शुद्धिक्रिया आवरून घ्या आणि त्यानंतर ध्यानास सुरुवात करा. जर तुम्ही ज्या ठिकाणी मेडिटेशन करणार आहात, ध्यान करणार आहात, तर जिथं तुम्ही बसणार आहात ते आसन जर कुशाचे असेल तर उत्तम, आणि नसेल तर साधेही चालेल. आज मार्केटमध्ये बऱ्याच पद्धतीचे तुम्हाला ध्यानाचे आसन मिळतात. फक्त एवढंच की तुम्हाला रिलॅक्स वाटेल, हलके वाटेल अशाच आसनाची निवड करा. 6वी गोष्ट बघा, आसनात बसताना तुम्ही पद्मासन, वज्रासन, सिद्धासन किंवा साधी मांडी घालूनही बसू शकता किंवा तुम्ही खुर्चीवरही बसू शकता. तुम्हाला जिथं कम्फर्टेबल वाटेल, जिथं तुम्हाला रिलॅक्स वाटेल, आरामदायी वाटेल अशा ठिकाणी बसा. ध्यानात बसल्यावर डाव्या हातावर उजवा हात ठेवा किंवा वेगवेगळ्या मुद्रा आहेत, या मुद्रांमध्ये तुम्ही बसू शकता. कपडे अंगाला फिट्ट नको, सैल कपड्यांचा वापर करा. पाठ ताठ ठेवा, मात्र ती पूर्ण रिलॅक्स ठेवा. कुठलाही त्यावरती ताण नको, तणाव नको. पूर्णपणे विश्राम अवस्थेत असू द्या. तुमचा चेहरा पूर्ण रिलॅक्स, पूर्ण ताणविरहित करा. त्याच्यावरती कुठलाही ताण, तणाव नको, टेन्शन नको. एक स्मित हास्य चेहऱ्यावरती ठेवा. जीभ पुढच्या दातांना स्पर्श करून ठेवा, जेणेकरून तुमची जी लाळ निर्माण होते त्या लाळेवरती नियंत्रण राहील आणि तुम्हाला ध्यानामध्ये डिस्टर्ब होणार नाही. मान तुम्हाला वाटेल तेवढीच वाकवा, इतकी झुकवू नका की तुम्हाला झोप येईल. तर बघा, ध्यान करताना कोणती काळजी घ्यावी. जसं मी सांगितलं, ध्यान हे सूर्योदयापूर्वीच करा. स्वच्छ आंघोळ करून ध्यानास बसा. कपडे सैल असू द्या. दोन्ही नाकपुड्यातून श्वास नीट येत नसेल तर तुम्ही जलनीतीही करू शकता. जलनीती एक योगिक शुद्धिक्रिया आहे. योग्य मार्गदर्शनाखालीच करा. अन्यथा 2 किंवा 3 मोठे दीर्घ श्वास घ्या. नाकपुड्या मोकळ्या झाल्या, ध्यानास सुरुवात करा. ध्यानास बसताना विचार नेहमी शुद्ध ठेवा. चांगले कर्म करणे पूर्णतः आपल्यावरती अवलंबून आहे आणि त्या कर्मफळाचा उपभोग घेणे ही आपल्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे ध्यान करताना वर्तमान सोडून इतर कुठल्याही काळातील विचार नको. एकाच जागेवर बसून शक्यतो ध्यान करावे. एकाच वेळी ध्यान करावे. कारण त्यावेळी तुम्ही ध्यानास बसता, रोज त्याच ठिकाणी बसतात, त्यावेळेसच तिथं शुभ प्रवाह वातावरणात असतात व आपल्या मनाची सुद्धा तयारी त्यावेळी सकारात्मक होत असते व तीच सवय दिवसभर आपले काम योग्य पद्धतीने पार पाडण्यास उपयोगी ठरते. ध्यान केव्हा करू नये? जसं मी सांगितलं, ध्यान केव्हा करावं हे जरी महत्त्वाचं असलं तरी ध्यान केव्हा करू नये हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, तुमची झोप पूर्ण नाही तर ध्यान करू नका. ध्यानास बसले असता तुम्हाला आकारून भीती वाटत आहे तरीही सुद्धा ध्यान करू नका. तुम्हाला खूप भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या गुरुला किंवा तुमच्या इष्टदेवाला वंदन करून ध्यानास बसा. तुमची कसलीही भीती असो क्षणात निघून जाईल. दुसरी गोष्ट बघा, तुम्हाला जर एखादा आजार असेल तरी सुद्धा ध्यान करू नका. त्यावर उपचार करा आणि तो आजार किंवा ती व्याधी बरी झाल्यावर मग ध्यानास सुरुवात करा.
कारण तो आजार, ती व्याधी, ते दुखणं तुम्हाला ध्यान लागू देणार नाही. चौथी गोष्ट बघा, जास्त गोंगाट असेल तेथे ध्यान करू नका. जिथे ध्यान करणार आहात ती खोली स्वच्छ करून घ्या. पाण्यात थोडंसं मीठ टाकून तुम्ही तुमची फरशी पुसून घेऊ शकता. जर मातीचं किंवा शेणाने सारवलेलं घर तुमचं असेल तर झाडून ती खोली स्वच्छ करू शकता. रूममध्ये जर रूम तुम्हाला सेपरेट असेल तर रूममधील सर्व वस्तू पुसून घ्या. एक सर्वसाधारण सांगायचं म्हणजे ध्यान करताना आपली खोली स्वच्छ ठेवा. सहावी गोष्ट बघा, पोट साफ होत नसेल, पोट गच्च होत असेल तर रात्री त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात घेऊन बघू शकता किंवा काही योगिक क्रिया तुम्ही करून शौचास साफ तुम्ही करू शकता. पोट गच्च असेल, पित्त वाटत असेल तर ध्यान करू नका. पूर्ण बरे असाल, पूर्णपणे तुम्हाला फ्रेश वाटत असेल तरच ध्यान करा. कारण हा ध्यानाचा जो अनुभव आहे हा थेट आपल्या सुखी जीवनाशी, आपल्या आनंदाशी संबंधित आहे. त्यामुळे ही क्रिया करताना शक्यतो तुम्ही आनंदी असण्याचा प्रयत्न करा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. ध्यान करताना खूप वाईट विचार येतात, मग काय करायचं? बघा, ध्यान करताना आपल्याला खूप विचार तर डोक्यात येतातच येतात, परंतु आपल्याला वाईट विचार ही, अश्लील विचार ही मनामध्ये येतात. आपल्या शरीराला आहाराची गरज आहे. बघा, आपल्या शरीराला आहाराची गरज आहे, त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, ताकद मिळते. पण तुमचा आहार जर सात्विक नसेल, जर आहार तुमचा तामसिक असेल, मांसाहार जास्त करत असाल तर ध्यान तुम्ही सुरू करताना त्यावेळेस मांसाहार जरा कमी करा किंवा तो करू नका. कांदा, लसूण यांचं प्रमाण आहारातून कमी करा किंवा करू नका. कारण बघा, हा ध्यान हा आपल्या आयुष्याशी संबंधित विचार आहे. ध्यान ही आपल्या शांततेशी संबंधित आहे. कारण जसं तुम्ही शरीरामध्ये घेता, जसं तुम्ही अन्न खाता, त्या पद्धतीनं तुमचं मन तयार होत असतं, त्याच पद्धतीने विचार प्रवाह तुमचे बदलत असतात. त्यामुळे जर तुम्ही भावना उत्तेजित करणारे पदार्थ जर खात असाल तर ते बंद करा. आहारात बदल करून बघा, तुमचं ध्यान चांगलं झालेलं तुम्हाला आढळून येईल. वाईट विचार, अश्लील विचार तुम्हाला सतावणार नाही. श्वास घेतानाची काळजी कुठली आहे मित्रांनो? बघा, तर श्वास घेताना कुठलाही जोर लावायचा नाही. ज्यावेळेस आपण ध्यानास बसणार आहोत त्यावेळेस श्वास शक्ती लावून घ्यायचा नाही. तो जसा येतोय तसा जाऊ द्या. किंवा एखादा विचार तुमच्यामध्ये आला तर त्या विचाराला सुद्धा रोखायचा नाही. तो जसा येतोय तसा येऊ द्या, त्याच्याकडे बघा, तो आपोआप निघून गेल्याचं तुम्हाला आढळून येईल. ध्यान करताना कोणती काळजी घ्यावी हे जसं महत्त्वाचं आहे, तसेच ध्यानानंतर काय करू नये हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, तुमचं ध्यान झाल्यानंतर लगेचच डोळे उघडू नका. तुम्ही ध्यानातून ज्यावेळेस बाहेर याल त्यावेळेस थोडं शांत बसा. जी तुम्हाला ऊर्जा मिळालेली आहे त्या ऊर्जेला शरीरामध्ये फील करा. शरीरामध्ये ती ऊर्जा फिरत आहे त्याचा अनुभव घ्या. ध्यान झाल्यानंतर लगेचच आसनावरून उठू नका, जाग्यावरती बसा. ध्यान तुमचं झाले आणि तुम्ही उठला तर तुम्ही जी अवस्था मिळवलेली आहे ती डिस्टर्ब होऊ शकते. कारण बॉडी तुमची पूर्णपणे रिलॅक्स झालेली असते आणि एकदम तुम्ही त्यामध्ये उठाल, तुम्ही कुठलं काम कराल तर तुम्हाला एवढा फायदा होणार. ध्यानानंतर लगेच पाणी पिऊ नका, थोडा वेळ जाऊ द्या. 15-20 मिनिटानंतर तुम्ही पाणी प्या. दोन्ही हातांचे जास्त घर्षण करू नका, हलकेच घर्षण करा. डोळे उघडताना डोळ्यावरती ठेवा आणि नंतर हळूहळू डोळे तुमचे उघडा. ध्यान झाल्यावर ऊर्जेचा संचार शरीरामध्ये होत आहे याचा अनुभव घ्या. रिलॅक्स राहा. गुरुला धन्यवाद देऊन हळूहळू डोळे उघडा. असं आता जसं आपण म्हटलं की ध्यान खूप महत्त्वाचं आहे, ध्यान आनंदाशी संबंधित आहे, ध्यान जीवनाशी संबंधित आहे, ध्यान समज विकसित करतं, ध्यान सतसत विवेकबुद्धी निर्माण करतं. मग खरंच या ध्यानाचे फायदे आहेत का? आज आपण व्हिडिओजमध्ये बघतो, सोशल मीडियावरती बघतो, मोठमोठी शिबिरं आयोजित केलेली बघतो, ध्यान शिबिर आहेत. तर ती खरंच आपल्याला फायदा देतात का? ध्यान आपल्याला शून्य अवस्थेत ठेवते, ध्यान आपल्याला अन्याय सहन करण्याची वृत्ती वाढवते का खरंच आपल्याला अन्याय सहन करणार नाही अशी वृत्ती निर्माण करते? तर चला बघूया ध्यानाचे फायदे कुठले आहेत आणि ते खरंच आहेत का. तर बघा मित्रांनो,
ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. आज जी आपल्या सभोवताली जी गोंधळलेली परिस्थिती दिसते, आज जे आपल्याला हिंसाचार समाजामध्ये दिसत आहे, जो एक हव्यास माणसांचा वाढलेला आहे, तर तो फक्त आणि फक्त या मनाच्या गोंधळलेल्या स्थितीमुळं आहे. आणि तर बघा, ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. आणि आज जे आपण बाहेर जे काही बघतोय, जे काही गोंधळलेली परिस्थिती आजूबाजूला आपल्या आहे, तो फक्त आणि फक्त आपल्या मनाच्या गोंधळलेल्या स्थितीमुळे आहे. आपल्या आजूबाजूला जो गोंधळ आहे, तो विचारांचा असेल, व्यक्तीचा हव्यास वाढला असेल, हिंसाचार वाढला असेल, तर तो फक्त आणि फक्त आपल्या मनाच्या गोंधळलेल्या स्थितीमुळे आहे. आणि मनाला स्थिर करणारं शास्त्र म्हणजे ध्यान आहे. आज हेच जे मनावरती आपण बोलत आहोत, हेच मन विनाकारण किती भूतकाळ, विनाकारण किती भविष्यकाळाचा विचार करत असतं. वर्तमान काळामध्ये ते थांबतच नाही. जी कितीतरी विनाकारण विचारधारा माणसाला किती अस्थिर बनवत आहेत. आणि ह्या जीवनाचा आनंद न घेताच माणूस या जीवनातून निघून जात आहे. बरं, तो निघूनही जातो, परंतु इतर 10 ते 20 जणांना तो त्रास देऊन निघून जातो. म्हणजे बघा, जर माणसाला ध्यान नसेल, जर माणसाला भान नसेल, जर त्याची विवेकबुद्धी, त्याची सतसत विवेकबुद्धी जागी नसेल, तर तो व्यक्ती आपल्याबरोबर इतरांनाही खूप त्रास देऊ शकतो. म्हणून बघा, बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेमधून सांगतात आणि ते मनावरती भाष्य करतात की मन आपलं किती चंचल आहे. या कवितेच्या ओळी तुम्हाला जरा वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे सगळं जे चाललेलं आहे, आपल्या जीवनामध्ये सुख असो, दुःख असो, एखाद्याबद्दल तिरस्काराची भावना असो, पैशासंबंधीचा विचार असो, घरासंबंधीचा विचार असो, ते फक्त आणि फक्त मनामध्ये साठलेल्या गाळामुळे होत आहे. मनामध्ये साठलेल्या एक वाईट विचारामुळे होत आहे. आणि म्हणून बघा, बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेमध्ये सांगत आहेत, त्या म्हणत आहेत, मन वढाये वढाये उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकल हाकल फिरी येतं पिकावर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळ. मन जहरी जहरी, मन जहरी जहरी, याचं न्यार रे तंतर, अरे साप इचू बरा त्याले उतारे मंतर. देवा कसं दिलं मन असं नाही दुनियात, असा कसा रे तू योगी, काय तुझी करामत. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, जागेपणी तुले असं सपानं पडलं. तर बघा, ही कविता आपल्याला फक्त मनाचा वेग, ही कविता बघा आपल्याला सांगते की मनाचा वेग किती भयंकर आहे. या मनाची, ज्या मनाच्या विचारातून आपण अस्थिर होतो, त्या मनाची तुलना त्या विंचू किंवा साप यांच्या विषाबरोबर करतात. देवाला सुद्धा म्हणतात की देवा, तुला असं कसं सपान पडलं आणि तू हे मन बनवलं. मग जसं मन आपल्याला दिलेलं आहे, तसंच त्यावरती उपायही दिलेला आहे. आणि त्याला स्थिर करण्याची विधी म्हणजे ध्यान आहे. मन किती चंचल आहे हेच मन आपल्याला शारीरिक व मानसिक व्याधी निर्माण करतं. पण ध्यानाने मनाला आपल्या काबूत ठेवता येतं व त्याकडून योग्य ती कामे आपल्याला स्वहितासाठी, समाजहितासाठी करता येतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष ध्यान